आणि आजची एक विशेष बातमी आपल्याला जर सांगायची झाली तर पास्टर मंगेश आणि सिस्टर सुकन्या या दोघांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. तर कृपा करून त्यांच्यासाठी तुमच्या प्रार्थनेत तुम्ही आठवण ठेवा. आणखीन आजचं सेशन या ठिकाणी आपण सुरुवात करूया. वचन 8 ते वचन 12 मी आपल्याला वाचून दाखवतो. मग आपण प्रार्थना करूया. आणखीन मग या सेशनची सुरुवात आपण करूया. या आपण प्रार्थना करू. आमच्या दयाळू आणि कृपाळू देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझी उपकार स्तुती करतो आजच्या या सुंदर अशा वेळेबद्दल. आज दिवसभर तू आमचा सांभाळ केलेला आहेस. मागील अनेक दिवस तू आमचा सांभाळ करत आहेस प्रभू. आणि आज आम्ही तुझ्या वचनामधून शिकत असताना तू कृपा करून आमचे नेत्र उघड. आमचं हृदय जे कठीण झालेलं आहे ते तू मांसमय कर, मऊ कर, जेणेकरून आम्ही ख्रिस्ताला आमच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनातून उंच करेन. आम्ही तुला धन्यवाद देऊन ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. आमेन. पावलाचे तिमोथेला दुसरे पत्र याचा पहिला अध्याय वचन 8 ते वचन 12 मी आपल्यासाठी वाचून दाखवतो आणि मग पुढची वेळ ही पास्टर मंगेश यांच्या हाती मी या ठिकाणी देत आहे. म्हणून आपल्या प्रभूविषयीच्या साक्षीची आणि मी जो त्याचा बंदिवान त्या माझी तू लाज धरू नये. तर देवाच्या सामर्थ्याच्या परिमाणाने सुवार्तेसाठी माझ्याबरोबर दुःख सोसावे. त्याने आमच्या कृत्यांप्रमाणे नव्हे तर स्वतःच्या संकल्पाप्रमाणे व कृपेप्रमाणे आम्हाला तारिले व पवित्र पाचारणाने पाचारिले आहे. ही कृपा युगांच्या काळापूर्वी ख्रिस्त येशूच्या ठायी आपल्यावर करण्यात आली होती. ती आता आपला तारणारा ख्रिस्त येशू याच्या प्रगट होण्याने दृश्यमान झाली आहे. त्याने मरण नाहीसे केले आणि सुवार्तेच्या द्वारे जीवन व अविनाशिता ही प्रकाशित केली आहेत. मला त्या सुवार्तेचा घोषणा करता प्रेषित व शिक्षक असे नेमिले होते. ह्या कारणाने ही दुःखे मी सोशीत आहे. तरी मी लाज धरीत नाही, कारण मी ज्याच्यावर विश्वास ठेवला आहे त्याला मी जाणतो आणि तो माझी ठेव त्या दिवसासाठी राखाव्यास शक्तिमान आहे, असा माझा भरोसा आहे. परमेश्वर देव वाचलेली सर्व वचने आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी आशीर्वादित करो आणि त्याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव आता आणि युगानुयुग असो. इथून पुढची वेळ मी पास्टर मंगेश यांच्या हाती देत आहे. पास्टर मंगेश, आपलं स्वागत आहे. कृपा करून देवाचं वचन आपल्याला आपण सांगावं. धन्यवाद. येस, थँक्यू. मी काही जणांना को होस्ट करतो, कारण की मी स्वतः प्रभूचं वचन जे आहे गाजविणार आहे. तर कोणी जर आलंय तर कृपया करून त्यांना तुम्ही ऍडमिट करा, अशी विनंती मी तुम्हाला करतो. आजचा जो विषय आहे आपला, हा विषय ह्या 4 वचनांमधून मी घेतलेला आहे, ज्या ठिकाणी पौल अगदी स्पष्टपणे तरुण तिमोथेला मार्गदर्शन करत आहे. आणि ह्या उतार्याला, ह्या परिच्छेदाला मी एक शीर्षक दिलेलं आहे आणि ते शीर्षक हे आहे, ग्रेस टू सफर. ग्रेस टू सफर. आणि विशेष करून ह्या वचनांमध्ये मला सफरिंग एका देवाच्या निवडलेल्या सेवकाच्या जीवनामध्ये सुवार्तेमुळे येणारं जे दुःख आहे त्याने ते कसं सहन करावं, त्याबद्दल पौल ह्या तरुण सेवकाला मार्गदर्शन करत आहे. त्याची कान उघाडणी करत आहे, त्याला प्रेरणा देत आहे, त्याला तो उत्तेजन देऊन राहिलेला आहे. हे आपल्याला ह्या वचनांमधून शिकावयास मिळते. आणि त्यामुळे मी ह्या उतार्याला ग्रेस टू सफर हे नाव दिलेलं आहे.
आणि मराठीमध्ये आपण म्हणू शकतो की दुःख सहन करण्यास देवाने कृपा दिली आहे. दुःख सहन करण्यास देवाने पुरविलेली कृपा किंवा दिलेली कृपा आपण याला म्हणू शकतो. आणि आपण मागच्या 3 सेशन्स मध्ये मला असं वाटतं की सुंदर रीतीने ह्या क्षणापर्यंत पौलाचे तिमोथ्याला दुसरे पत्र शिकत आलेले आहो. आणि आज सुद्धा प्रभूच्या आत्म्याच्या शक्तीने आणि त्याच्या कृपेने आपण आणखीन काही बोध ह्या वेळेस घेऊया. तर सर्वात प्रथम आपल्याला ह्या ठिकाणी पार्श्वभूमी प्राप्त झालेली आहे की जो तरुण तिमोथी आहे त्याला हा जो प्रेषित आहे त्याचा शिक्षक त्याला मार्गदर्शन देत आहे. कारण की पौलाला ठाऊक होतं की त्याचा मृत्यू नजदीक आहे, जवळ आहे. आणि आता तो त्याच्या प्रिय आत्मिक पुत्रासोबत तो राहणार नाही. आणि म्हणून आता त्याचं मनोधैर्य तो वाढवत आहे. जो पौल आहे प्रेषित तिमोथ्याचा शिक्षक तो त्याला किंवा त्याची दृष्टी जी आहे त्याचं लक्ष तो वचनाकडे लावत आहे. पौल जो आहे त्याचं लक्ष तिमोथ्याचं लक्ष परमेश्वराच्या योजनेकडे लावत आहे, देवाच्या अद्भुत संकल्पाकडे लावत आहे. पौल जो आहे सुवार्तेकडे पुन्हा एकदा त्या तरुण तिमोथ्याचं लक्ष लावत आहे. हे आपल्याला ह्या संदर्भामध्ये शिकायला भेटत आहे. आणि पहा जी पहिली बाब मी तुम्हा समोर ह्या ठिकाणी मांडू इच्छितो, ग्रेस टू सफर, दुःख सहन करण्यास देव त्याच्या लोकांना कृपा पुरवतो, हेच तो ह्या 4 वचनांमध्ये सांगत आहे. आणि पहा सर्वात पहिले वचन 8 मध्ये तो सांगत आहे, म्हणून आपल्या प्रभू विषयीच्या साक्षीची आणि मी जो त्याचा बंदिवान त्या माझी तू लाज धरू नये, तर देवाच्या सामर्थ्याच्या परिमाणाने सुवार्तेसाठी माझ्या बरोबर दुःख सोसावे. ग्रेस टू सफरच्या अंतर्गत दुःख सहन करण्याकरिता देव जो त्याच्या निवडलेल्या आणि बोलवलेल्या सेवकाला परमेश्वर कृपा देतो, तर परमेश्वर अशा प्रकारची कृपा देतो आम्हाला दुःख सहन करण्याकरिता की आम्ही ख्रिस्ताची लाज धरू नये. आमच्या स्वतःच्या बुद्धीने, सामर्थ्याने, चातुर्याने जर आम्ही सेवा करू लागलो तर नक्कीच आम्हाला भयास तोंड द्यावं लागेल. आणि कदाचित आम्ही डरपोक किंवा एक प्रकारचा आपण म्हणू शकतो की एखादा सैनिक जो मैदान सोडून, रणभूमी सोडून पळून जातो, आपली अवस्था त्या सैनिकाप्रमाणे होईल जो रणभूमी सोडून पळून जातो. आणि पौल ह्या ठिकाणी ह्या तरुण तिमोथ्याला देवाच्या कृपेच्या स्वाधीन करत आहे. देवाने आपल्याला कृपा दिलेली आहे, तर ते मैदान किंवा रणभूमी मधातच सोडून पळून जाण्याकरिता कृपा दिलेली नाही. तर पौल ह्या ठिकाणी सांगत आहे वचन 8 मध्ये की म्हणून आपल्या प्रभू येशूच्या साक्षीची लाज धरू नको. कधी असं होऊ शकतं की प्रभू येशू ख्रिस्ताच्या साक्षीची लोक लाज धरतील. आणि ह्या ठिकाणी ज्यावेळेस पौल म्हणत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या साक्षीची लाज धरू नको, त्याचा अर्थ प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेची लाज धरू नको. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेची लाज धरू नको. आणि ह्या जगामध्ये अशा असंख्य कारणं आहेत की ज्या ठिकाणी आम्ही सामाजिक दबावाखाली येऊन, आर्थिक दबावाखाली येऊन कदाचित
कौटुंबिक दबावाखाली येऊन किंवा इतर अनेक कारणांमुळे आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या साक्षीची, प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेची लाज धरू शकतो. अशा अनेक कारण आपल्याला समाजामध्ये आढळून येतात आणि कदाचित आमच्यापैकी, ऐकणाऱ्यांपैकी त्यांच्या जीवनामध्ये बऱ्याचदा आम्ही सामाजिक दबाव, आमच्या उदार निर्वाहाच्या काळजीमुळे आमच्यामध्ये निर्माण होणारा दबाव किंवा नातेवाईकांच्या दबावामुळे आम्ही कदाचित ख्रिस्ताची लाज धरली असावी कधीतरी. माझे मित्र मला वेड्यात काढतील, माझ्यासोबत कोणी संबंध ठेवणार नाही आणि मी कदाचित माझं जे उदरनिर्वाहाचं साधन आहे ते मी गमावून बसेल. अशा अनेक कारणांमुळे कदाचित आम्ही आमच्या जीवनामध्ये ख्रिस्ताच्या साक्षीची लाज धरली असावी. आणि तेवढेच शक्यता तिमोथेच्या जीवनामध्ये सुद्धा होती. रोमी सरकारच्या दबावामुळे, सामाजिक दबावामुळे, जे कट्टरपंथी, नियमपंथी यहुदी लोक होते त्यांच्या दबावामुळे कदाचित तिमोथी जो आहे, तरुण तिमोथी, तो सुद्धा अशा प्रकारच्या दबावांमुळे तो ख्रिस्ताची लाज धरू शकला असता. आणि त्यामुळे पौल ह्या ठिकाणी अगदी स्पष्ट रीतीने त्याला सांगत आहे की ख्रिस्ताची लाज धरू नको. केवळ आता ह्या ठिकाणी पहा, तो ख्रिस्ताचीच लाज धरू नको म्हणून सांगत नाही, तर पुढे तो म्हणत आहे, म्हणून आपल्या प्रभू विषयीच्या साक्षीची आणि मी जो त्याचा बंदिवान, त्या माझी तू लाज धरू नको. केवळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या साक्षीची लाज धरू नको एवढंच पौलाने तिमोथेला सांगितलं नाही, तर आता तो सांगत आहे की जे लोक ख्रिस्ताकरिता जगतात, जे लोक ख्रिस्ताच्या साक्षीकरिता जगतात, ज्या वेळेस त्यांच्यावर संकट येतात, ज्या वेळेस सुवार्तेमुळे त्यांचा छळ होतो, अशा लोकांची सुद्धा तू लाज धरू नको. आज आपल्याला ह्या जगामध्ये अनेक जे आहे धार्मिक गट आणि अनेक मंडळे आपल्याला पाहायला भेटतात की ज्या वेळेस एक मिशनरी सुवार्ता सांगितल्यामुळे बंदीगृहामध्ये जातो, त्या ठिकाणी बरेच लोक जे आहे खिस काढतात आणि लोक मंडळ्या जे आहे ती म्हणू शकतात आणि म्हणतात, मी ऐकलेलं आहे की त्यांनी सुवार्ता सांगायला नको हवी होती, तो बंदीगृहामध्ये गेला नसता. आणि ह्या ठिकाणी पौल जो आहे ह्या तरुण तिमोथेला शिकवत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या साक्षीची लाज धरू नको. केवळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेचीच लाज धरू नको, तर तो म्हणत आहे की त्याच्या लोकांची पण. तो ह्या ठिकाणी म्हणत आहे, मी जो त्याचा बंदिवान, जो ख्रिस्ताची सेवा करत असताना सुवार्तेकरिता मी बंदिवान झालेलो आहे. कारण की पौल आता रोम इथलच्या तुरुंगामध्ये होता आणि ते आपल्याला कसं कळतं, तर अध्याय 4 आणि त्याचा शेवटचा भाग अध्याय 4 आणि वचन 6 मध्ये तो सांगत आहे, कारण आता माझे अर्पण होत आहे आणि माझा प्रयाण काळ जवळ आलेला आहे. हिज एक्सोडस. तो म्हणत आहे की माझा प्रयाण काळ जवळ आलेला आहे आणि मी ह्या तुरुंगामध्ये मी काही चोरी करून आलेलो नाही,
ह्या तुरुंगामध्ये माझ्यावर काही अनुचित कृत्य केल्याचे आरोप लावून किंवा मी काही क्राईम म्हणजे गुन्हे करून ह्या तुरुंगामध्ये मी आलेलो नाही. बिंग सर्वंट, फेथफुल सर्वंट ऑफ गॉड, एक विश्वासू सेवक, एक विश्वासू प्रेषित शिक्षक आणि सुवार्तिक मी ख्रिस्ताचा होतो आणि त्याच्या सुवार्तेचं सत्य सांगितल्यामुळे, त्याची घोषणा केल्यामुळे मी बंदिवान झालेलो आहे, मी तुरुंगात आलेलो आहे. म्हणून तू माझी लाज धरू नको. आजच्या मंडळ्या जे सुवार्ता सांगितल्यामुळे जे लोक तुरुंगात जातात, त्यांचा अभिमान बाळगण्याऐवजी, त्यांना उत्तेजित करण्याऐवजी, त्यांच्या कुटुंबाला सर्व प्रकारचा पाठिंबा देण्याच्या ऐवजी लोक आज आपण पाहतो की म्हणतात की सुवार्ता सांगायला नको, सुवार्ता सांगायला पाहिजे नव्हती. आणि पॉल इथे सांगत आहे की तुम्ही ख्रिस्ताची लाज धरू नका, आणि जे सुवार्तेमुळे बंदिवान झालेले आहेत, तुम्ही त्यांची सुद्धा लाज धरू नका. आणि पुढे तो ह्या ठिकाणी सांगत आहे, प्रियांनो, वचन 8च्या दुसऱ्या भागामध्ये, मी जो त्याचा बंदिवान, त्या माझी तू लाज धरू नये. आणि पुढे तो म्हणत आहे, तर देवाच्या सामर्थ्याच्या परिमाणाने सुवार्तेसाठी माझ्या बरोबर दुःख सोस. सफर फॉर द कॉज ऑफ क्राइस्ट, सफर फॉर द कॉज ऑफ द गॉस्पल. आणि म्हणूनच मी ह्या ठिकाणी हे शीर्षक दिलेलं आहे, ग्रेस टू सफर. दुःख सहन करण्याकरिता देवाने आपल्याला कृपा पुरवलेली आहे. आणि पॉल ह्या ठिकाणी वचन 8 मध्ये सांगत आहे की देवाच्या सामर्थ्याच्या परिमाणाने सुवार्तेसाठी माझ्या बरोबर दुःख सोसावे. वचन 8चा पहिला भाग जो आहे त्याच्यामध्ये तो सांगत आहे, ख्रिस्ताच्या साक्षीची लाज धरू नको, माझी लाज धरू नको. आणि दुसऱ्या भागामध्ये तो सांगत आहे की दुःख सोस. आपण प्रियांनो, आपण अशा समाजामध्ये आणि अशा युगामध्ये आपण राहत आहे की ज्या ठिकाणी दुःख सोसणे हा ख्रिस्ती जीवनाचा एक भाग समजला जात नाही. बरेचसे जे पास्टर्स आहेत ते ख्रिस्ती जीवनाला जे आहे ते अशा प्रकारे पिक्चराइज करत आहे की जसं काय ख्रिस्ती जीवन जे आहे फुलांचा जो आहे बिछाना आहे, बेड ऑफ रोजेस आहे. अशा प्रकारचं सादरीकरण ख्रिस्ती सेवेचं आणि ख्रिस्ती जीवनाचं करत आहे. परंतु ह्या ठिकाणी पॉल जो आहे अगदी स्पष्ट रीतीने सांगत आहे वचन 8 मध्ये की देवाच्या सामर्थ्याच्या परिमाणाने सुवार्तेसाठी माझ्या बरोबर दुःख सोसावे. लाज धरू नको. आणि दुसरी गोष्ट तो सांगत आहे की दुःख सोस. परंतु ह्या ठिकाणी तो हे सांगत नाहीये की हे दुःख तू तुझ्या स्वतःच्या शक्तीने तुला सोसायचं आहे. इंग्लिश मध्ये सांगितलेलं आहे, बाय द पॉवर ऑफ गॉड. बाय द पॉवर ऑफ गॉड वी सफर फॉर द कॉज ऑफ द क्राइस्ट अँड फॉर हिज ग्लोरी अँड फॉर हिज गॉस्पल. हे इथे आपल्याला वचन 8 मध्ये शिकायला भेटलेलं आहे. आणि मग आता वचन 9 मध्ये तो देवाच्या त्या गौरवी सुवार्तेकडे पावलाचं लक्ष लावत आहे. तिमोथेचं लक्ष लावत आहे. तो ज्याचा प्रयाण काळ जवळ आलेला आहे आणि जो आता लवकरच ह्या जगामधून जाणार आहे. त्याची धाव तो संपविणार आहे विश्वासूपणे. आता तो व्यक्ती जो आहे तो ह्या ठिकाणी तिमोथेला इमोशनल भाषण देत नाही, त्याला भावनात्मक करत नाही, तर तो पुन्हा एकदा अशा गौरवी आणि सार्वकालिक सत्याकडे आपल्या त्या तरुण शिष्याचं लक्ष लावत आहे. आणि वचन 9 मध्ये इथे तो सांगत आहे, म्हणून वचन 9, त्याने
आमच्या कृत्याप्रमाणे नव्हे तर स्वतःच्या सत्संकल्पाप्रमाणे व कृपेप्रमाणे आम्हाला तारिले व पवित्र पाचरणाने पाचारिले आहे. ही कृपा युगाच्या काळापूर्वी ख्रिस्त येशूच्या ठायी आपल्यावर करण्यात आली होती. ह्या ठिकाणी आपल्याला अगदी स्पष्ट रीतीने पौल सांगत आहे की जी कृपा, जे तारण, जे पाचारण आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते मानवी कर्मांमुळे नाही. दिस इज नॉट बिकॉज द सॅल्वेशन इज नॉट बिकॉज ऑफ सेल्फ रायचियसनेस, सेल्फ हेल्प और सेल्फ एफर्ट्स. पहा, देवाचा सेवक पौल त्याच्या सर्वच पत्रांमध्ये तो ह्या चुकीच्या सुवार्तेला अगदी तो तीव्रपणे विरोध करतो. एकीकडे आपण पाहतो की जग आणि जगातील जे सर्व धर्म आहेत ते तुम्हाला सेल्फ हेल्प, सेल्फ रायचस, सेल्फ सेंटर्ड जीवनाकडे वळवितात की तुम्ही तुमच्या कर्मांनी, सत्कर्मांनी, पुण्याईने, तुमच्या आई वडिलांच्या पुण्याईमुळे, तुमच्या आजी आजोबाच्या पुण्याईमुळे, तुमच्या चांगल्या कार्यामुळे तुम्ही तारण प्राप्त करू शकता. तुमची धार्मिकता तुम्ही प्रस्थापित करा आणि तुम्ही स्वर्ग गाठा. अशा प्रकारची सुवार्ता जगामध्ये आहे. आणि आपण जर सर्व धर्मांना एकीकडे बाजूला केलं आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या लोकांना जर एकीकडे बाजूला केलं तर आपल्याला हेच पाहायला भेटेल की केवळ ख्रिस्ती जीवनामध्येच खरी सुवार्ता आहे की देव त्याच्या कृपेने त्याच्या लोकांना तारतो. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मानवी सहभाग नाही. आणि पहा, ज्याचा प्रयाण काळ जवळ आलेला आहे, आता जो लवकरच मरणार आहे, तो प्रेषित, तो ह्या तरुण तिमोथेचा शिक्षक त्याचं लक्ष पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताकडे, देवाच्या कृपेकडे लावत आहे. आणि तो ह्या ठिकाणी ती गौरवी सुवार्ता आणि तारणाची भव्य योजना दाखवत आहे. तुला दुःख सोसायचं आहे, पण त्याचं कारण काय आहे? कारण की सुवार्ता ही गौरवी आहे म्हणून तुला दुःख सोसायचं आहे. देवाची कृपेची तारणाची योजना ही भव्य आहे म्हणून दुःख सोसायचं आहे. द ग्लोरियस गॉस्पल इज वर्दी फॉर दॅट वी नीड टू सफर, or the glorious gospel is worthy of our suffering. ही जी गौरवी सुवार्ता आहे व देवाची जी भव्य तारणाची योजना आहे त्याकरिता ख्रिस्ती लोकांनी दुःख सोसावे हे वचन 9 मध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे. कारण की ती गौरवी सुवार्ता आणि भव्य तारणाची योजना आमच्या दुःखाच्या लायक आहे. आणि ह्या ठिकाणी वचन 9 मध्ये तो सांगत आहे की हे तारण मानवी कर्मामुळे नाही, पाचारण मानवी कर्मामुळे आलेलं नाही, नीतिमान ठरणे हे मानवी कर्मामुळे झालेलं नाही, दत्तक पण मानवी कर्मामुळे झालेलं नाही, आणि गौरवीकरण सार्वकालिक जीवन सुद्धा मानवी कर्मामुळे प्राप्त झाले नाही, हे ह्या ठिकाणी शिकवत आहे. मग कसं झालं तो सांगत आहे, त्याने आमच्या कृत्याप्रमाणे नव्हे तर स्वतःच्या संकल्पाप्रमाणे व कृपेप्रमाणे आम्हाला तारिले व पवित्र पाचारणाने पाचारिले आहे. जर मानवी कर्मामुळे हे तारण झाले नाही तर मग कसे झाले? आणि ह्या ठिकाणी तो सांगत आहे की स्वतःच्या संकल्पामुळे, देवाच्या स्वतःच्या संकल्पामुळे देवाने आम्हाला तारले आणि पवित्र पाचारणाने पाचारिले आहे. काय आहे त्याच्या स्वतःचे संकल्प काय आहे? आणि आपल्याजवळ वेळ कमी आहे, पण ह्या संकल्पाबद्दल इफिसकरास अध्याय 1, रोमकरास अध्याय 8 आणि 9 आणि नवीन कराराच्या अनेक भागांमध्ये ह्या संकल्पाबद्दल सांगितलेलं आहे. याला डिक्री म्हटलेलं आहे.
द डिक्री ऑफ गॉड, देवाचा सार्वकालिक निर्णय, देवाचे संकल्प, देवाचे सार्वकालिक निर्णय आहे, ते अटळ आहेत, ते सार्वकालिक आहे, ते कधीही बदलत नाही. आणि ज्या लोकांना देवाने निवडलेले होते, त्या निवडीच्या त्याच्या सिद्धांताद्वारे देवाने आमचे तारण केलेले आहे, पौल ह्या ठिकाणी सांगत आहे. आणि त्या ठिकाणी आम्हाला कोणत्याही प्रकारची फुशारकी मारण्याची त्या ठिकाणी जागा उरत नाही, कारण की सार्वकालिकतेमध्ये युगाच्या आरंभी आमच्यापैकी कोणीही नव्हतं देवासमोर काही कर्म करून दाखविण्याकरिता, सत्कर्म करण्याकरिता किंवा आमचे धार्मिक कृत्य करण्याकरिता आम्ही उत्पत्ती 1:1च्या अगोदर नव्हतोच. आणि पौल ह्या ठिकाणी अगदी स्पष्ट रीतीने सांगत आहे की ही कृपा युगाच्या काळापूर्वी ख्रिस्त येशूच्या ठायी आपल्यावर करण्यात आली होती. आणि का बरं मधातच आता वचन 9 मध्ये तो ग्लोरियस गॉस्पल, एक गौरवी सुवार्ता किंवा तारणाची देवाची भव्य योजना का बरं दाखवत आहे? त्याला मोटिवेट करण्याकरिता, त्याला प्रेरणा देण्याकरिता, त्याला प्रोत्साहित करण्याकरिता तो दाखवत आहे की ज्या सुवार्तेमुळे मी बंदीवान झालेलो आहे आणि आता मी लवकर मरणार आहे. दॅट इज ग्लोरियस गॉस्पल. ते सार्वकालिक आणि गौरवी सुवार्ता आहे. आणि आमच्या छळाच्या आणि आमच्या मरणाच्या, आमच्या दुःख सहन करण्याच्या ती सुवार्ता लायक आहे. देवाची भव्य योजना दुःख सोसणे आणि आमचे मरणे याच्या लायक आहे, हे तो ह्या ठिकाणी दाखवत आहे. आणि देवाची भव्य योजना जी आहे इथे तो दाखवत आहे. द बिगर पिक्चर ऑफ आवर सॅल्वेशन ही इज शोइंग हिअर, की देवाच्या सार्वकालिक निर्णयाने, देवाच्या संकल्पाने त्याने आम्हाला तारले आणि पवित्र पाचारणाने आम्हाला पाचारिले आहे. आणि मग ह्या ठिकाणी तो ह्या पाचारणाला, जे पाचारण आहे, हे पाचारण, याला आपण प्रभावी पाचारण म्हणतो. ह्या प्रभावी पाचारणाद्वारे परमेश्वर आम्हाला त्याच्याकडे खेचतो. ह्या प्रभावी पाचारणाकडे देव जो आहे तो त्याच्या सुवार्तेचा वापर करून, त्याच्या सेवकांचा वापर करून, त्याच्या वचनाचा वापर करून तो आम्हाला ख्रिस्ताकडे आणतो. आणि ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे की याला पवित्र पाचारण तो म्हणत आहे. हे पवित्र आहे कारण प्रभू ज्यावर कृपा करतो त्यांना तो ट्रान्सफॉर्म करतो. ज्यांच्यावर तो देव कृपा करतो, ज्यांच्यावर परमेश्वर दया करतो, त्यांचं जीवन परिवर्तित होतं आणि ते ख्रिस्तामध्ये नवीन सृष्टी होतात. म्हणून ह्या पाचारणाला पौल पवित्र पाचारण म्हणत आहे. ग्रेस टू सफर. पौल जो आहे तो तिमोथेला हे दाखवत आहे की देवाने आम्हाला त्याची कृपा दिलेली आहे दुःख सहन करण्याकरिता. आणि वचन 8 मध्ये तो तिमोथेला म्हणत आहे, ख्रिस्ताच्या साक्षीची म्हणजे सुवार्तेची लाज धरू नको. देवाच्या लोकांची जे ख्रिस्ताच्या साक्षीमुळे बंदिवान किंवा त्रासामध्ये आहेत त्यांची तू लाज धरू नको. आणि पुढे वचन 8 मध्ये तो म्हणत आहे, दुःख सोस. परंतु पुन्हा एकदा तो सांगत आहे की आम्ही केवळ देवाने दिलेल्या कृपेमुळे, देवाच्या सामर्थ्यामुळे आम्ही दुःख सोसू शकतो सुवार्तेसाठी आणि देवाच्या गौरवास्तव. आणि वचन 9 मध्ये पौलाचं लक्ष जे आहे, तिमोथेचं लक्ष, पौल जो आहे तो त्या गौरवी सुवार्तेकडे आणि त्या भव्य तारणाच्या योजनेकडे तो लावत आहे. की हे तारण अद्भुत आहे, गौरवी आहे, देवाच्या संकल्पामुळे झालेलं आहे. ख्रिस्तामध्ये आम्हाला कृपा प्राप्त झालेली आहे. मानवी कर्मांमुळे, मानवी कंट्रीब्युशन द्वारे हे झालेलं नाही. आमच्या स्वतःच्या प्रयत्नांनी
स्वतःच्या कर्माने सत्कृत्यांनी हे झालेलं नाही. वचन 9 मध्ये हे तो दाखवत आहे. आणि आता पुढे वचन 10 मध्ये तो सांगत आहे, ती आता आपला तारणारा ख्रिस्त येशू याच्या प्रगट होण्याने दृश्यमान झाली आहे. त्याने मरण नाहीसे केले आणि सुवार्तेच्या द्वारे जीवन व अविनाशिता ही प्रकाशित केली आहे. ह्या ठिकाणी मी तुमचं लक्ष एका सर्वात उत्तम उदाहरणाकडे लावण्याचा प्रयत्न करत आहे. आणि पौल सुद्धा ख्रिस्ताकडे त्या तिमोथेचं लक्ष लावत आहे. ख्रिस्त आणि ख्रिस्ताची सुवार्ता आमच्या दुःख सोसण्याच्या सेवेसाठी उत्तम उदाहरण आहे. Christ and Christ's gospel is the best example for our suffering. आणि आता ह्या तरुण तिमोथेचं लक्ष तो ख्रिस्ताकडे लावत आहे की ही कृपा, तो म्हणत आहे, ती कृपा आता आपला तारणारा ख्रिस्त येशू याच्या प्रगट होण्याने दृश्यमान झालेली आहे. आता ह्या ठिकाणी जो शब्द प्रकट होणे आहे, हा शब्द जो आहे हा ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाकरिता सुद्धा वापरलेला आहे बायबलमध्ये. मला असं वाटतं एपिफॅनी हा शब्द आहे. परंतु वचन 10 मध्ये तो ख्रिस्ताच्या देहधारणेबद्दल बोलत आहे. He's speaking about the incarnation of Christ, the first coming of Christ in verse 10. ती आता आपला तारणारा ख्रिस्त येशू याच्या प्रगट होण्याने दृश्यमान झालेली आहे. याचा अर्थ देवाने जी तारणाची योजना सार्वकालिकतेमध्ये केलेली होती, आता ती योजना ख्रिस्तामध्ये पूर्ण होत आहे. ख्रिस्त आमच्या तारणाचा अल्फा आणि ओमेगा आहे. देवाचे करार, देवाचे अभिवचन आणि देवाची मुक्तीची योजना पूर्ण करणारा हा मध्यस्थ आहे. हे इथे वचन 10 मध्ये तो शिकवत आहे की तो त्याच्या पहिल्या आगमनामध्ये ख्रिस्त वधस्तंभी गेला. त्याच्या पहिल्या आगमनामध्ये तो आपला दुसरा आणि शेवटचा आदाम म्हणून, आमचा प्रतिनिधी म्हणून त्याने देवाचे नियमशास्त्र पूर्ण केले, वधस्तंभी गेला, बदली प्रायश्चित त्याने आमच्या वतीने, त्याच्या निवडलेल्या लोकांच्या वतीने केले. त्याच्या मंडळीकरिता तो मेला, त्याच्या मेंढरांकरिता त्याने बदली प्रायश्चित दिले आणि त्याने आमचे तारण त्याच्या खंडणीमुळे, त्याच्या खंडणीद्वारे त्याने आम्हाला विकत घेतले आणि आमचे तारण त्याने पूर्ण केलेले आहे. ती आता आपला तारणारा ख्रिस्त येशू याच्या प्रगट होण्याने दृश्यमान झालेली आहे. ती कृपा ख्रिस्ताने त्याच्या जीवनाद्वारे, मरणाद्वारे आणि पुनरुत्थानाद्वारे मुक्तीची योजना पूर्ण केलेली आहे. त्याला पौल म्हणत आहे की येशू याच्या प्रगट होण्याने दृश्यमान झाली आहे. त्याने मरण नाहीसे केले. ही नॉट ओनली डाईड बट ही रिझरेक्टेड. त्याने मरण नाहीसे केले आणि सुवार्तेच्या द्वारे जीवन व अविनाशिता ही प्रकाशित केली आहे. आता प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामुळे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या बदली प्रायश्चितामुळे आणि आता त्याच्या पुनरुत्थानामुळे आता जीवन आणि अविनाशिता आमच्याकरिता शक्य झालेली आहे. जे लोक आशाहीन होते, अपराध आणि पातकांमध्ये मृत होते, देवापासून दूर होते, देवहीन आणि ख्रिस्तहीन, आशाहीन जे लोक होते, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामुळे, बदली प्रायश्चितामुळे आणि त्याच्या पुनरुत्थानामुळे आता त्याच्या लोकांकरिता जीवन आणि अविनाशिता ही प्रकाशित झालेली आहे. हे शक्य झालेलं आहे त्याच्या लोकांकरिता. हे पौल सांगत आहे. आणि हे उदाहरण त्या तरुण तिमोथेला सर्वात उत्तम उदाहरण आहे दुःख सोसण्याकरिता, की केवळ ख्रिस्ताची सुवार्ताच लायक नाही आमच्या दुःख सहन करण्याची. आम्ही त्या सुवार्तेकरिता दुःख सहन करू शकतो, परंतु ह्या ठिकाणी तो उदाहरण देत आहे, सर्वात उत्तम उदाहरण ख्रिस्ताचं
आणि ख्रिस्ताने आमच्या मुक्तीकरिता जे पूर्ण केलेलं कार्य आहे त्यामधून आम्हाला प्रेरणा, त्यामधून आम्हाला प्रोत्साहन प्राप्त होतं, त्याच्या सुवार्तेच्या कार्याकरिता, दुःख सहन करण्याकरिता. आणि आता पुढे वचन 11 मध्ये तो आता त्याचं स्वतःचं उदाहरण देत आहे. वचन 10 मध्ये त्याने प्रभू येशू ख्रिस्ताचं सर्वात उत्तम उदाहरण दिलं. आणि वचन 11 मध्ये आणि 12 मध्ये तो आता त्याच्या स्वतःचे उदाहरण देत आहे. In verse 10 he gave the best example of suffering, and that is of Lord Jesus Christ. And in verse 11 and 12 he is giving the example of himself. आता पौलाचे जीवन हे दुःख सोसण्याचे एक उदाहरण आहे, तो सांगत आहे. आणि वचन 11 मध्ये तो ह्या ठिकाणी सांगत आहे की मला त्या सुवार्तेचा घोषण करता प्रेषित व शिक्षक असे नेमले आहे. सुवार्तेचा घोषण करता त्याला आपण म्हणू शकतो की रॉयल मेसेंजर, घोषण करता. याच्याकरिता जो ग्रीक शब्द वापरलेला आहे तो आहे हेरल्ड हा शब्द आहे. इंग्लिशमध्ये हेरल्ड हा शब्द आहे. आणि जो ग्रीक शब्द जो आहे तो त्या ठिकाणी वापरलेला आहे त्याचा अर्थ आहे की जो राजाचा संदेश त्याच्या जनतेपर्यंत घेऊन जातो असा रॉयल मेसेंजर, त्याला घोषणा करता म्हटलेला आहे. जो त्या राजाच्या संदेशामध्ये किंचितही बदल करू शकत नाही. तो राजाचा संदेश जशाला तसा लोकांपर्यंत सादर करतो असा तो त्याला आपल्या भाषेमध्ये मला असं वाटतं दौंडी पेटविणाराही म्हणतात. दौंडी पेटविणारा, हेरल्ड, घोषणा करता आहे पौल. तो प्रेषित आहे आणि प्रेषित ह्या नात्याने त्याने इनरंट म्हणजे अचूक असे देवाचे प्रगटीकरण जे आहे ते प्राप्त करून नमूद केले. आणि एक शिक्षक ह्या नात्याने पौलाने इंटरप्रिटेशन म्हणजे देवाने त्याला जे दिलेलं जे प्रगटीकरण आहे किंवा प्रभू येशू ख्रिस्ताचे आणि त्याच्या सुवार्तेचे आणि देवाच्या तारणाच्या योजनेचे इंटरप्रिटेशन जे आहे ते शिक्षकाचं काम आहे. आणि तेच काम जे आहे जे पौलाला दिलेले होते तेच काम आजचे जे वडील आणि पाळक आहेत त्यांना देवाने दिलेलं आहे. वचनाचा उलगडा करणं, वचनाची उकल करणं आणि ते सत्य वचन जशाला तसं देवाच्या लोकांना सांगणे. आणि आपण या ठिकाणी पाहतो की सुवार्तेचा घोषणा करता, प्रेषित आणि शिक्षक असे देवाने त्याला नेमले. आणि पुढे तो सांगत आहे, त्याचं उदाहरण तो ह्या ठिकाणी देत आहे, त्याच्या सेवा कार्याचं, त्याचं दुःख सहन करण्याचं. आणि तो तिमोथेला सांगत आहे वचन 8 मध्ये की दुःख सहन कर. तिमोथेला सांगत आहे वचन 8 मध्ये की लाज धरू नको, ख्रिस्ताची आणि माझी लाज धरू नको. आणि आता पौल स्वतःचं उदाहरण देत आहे की मी स्वतः ख्रिस्ताकरिता दुःख सोसलेलं आहे देवाच्या सामर्थ्याने, मी लाज धरली नाही. तो स्वतःच ह्या ठिकाणी उदाहरण देत आहे. आणि किती सुंदर हे उदाहरण त्याने तिमोथेकरिता दिलेलं आहे. तो अशा प्रकारचा शिक्षक नव्हता की जी बाब तो स्वतः करत नाही परंतु त्याचा बोजा तो त्याच्या शिष्यांवर टाकतो, अशा प्रकारचा तो शिक्षक नव्हता. ज्या प्रकारे पाखंडी, परुषी आणि सदुकी होते, ते ज्या गोष्टी ते करू शकत नव्हते, स्वतः करू शकत नव्हते, त्यांच्या सामर्थ्याने, त्यांच्या देहाद्वारे त्याचा बोजा ते त्यांच्या फॉलोवर्सवर, त्यांच्या अनुयायांवर ते टाकत असत. परंतु येशू ख्रिस्ताचा शिष्य पौल जो आहे तो एक उत्तम शिक्षक होता. त्याने केवळ शब्दानेच नाही तर कृतीने त्याच्या शिष्यांना शिकविलेला आहे, इथे आपल्याला पाहायला भेटत आहे. आणि म्हणून पौल जो आहे ख्रिस्ताचं उदाहरण दिल्यानंतर आता ह्या तरुण तिमोथेचं लक्ष
पॉल जो आहे स्वतःच्या जीवनाकडे तो लावत आहे. त्याचं जीवन हे उघडं पुस्तक होतं, पारदर्शक होतं आणि तो म्हणत आहे, ह्या कारणाने ही दुःखे मी शोषित आहे. ह्या कारणाने ही दुःखे मी शोषित आहे, तरी मी लाज धरीत नाही. वचन 8 मध्ये जे सांगितलेलं आहे, पौल म्हणत आहे की मी सुद्धा अशा प्रकारचं देवाच्या सामर्थ्याने, देवाच्या कृपेमुळे आणि ह्या गौरवी सुवार्तेमुळे मी ख्रिस्ताची लाज धरली नाही. मी दुःख सोसलेलं आहे. आणि पॉल जो आहे तो ह्या ठिकाणी ह्या तिमोथ्याला हे सांगत आहे की for it has been granted to you that for the sake of Christ you should not only believe in him but also suffer for his sake. ह्या ठिकाणी पौल हे सांगत आहे की ख्रिस्तावर केवळ विश्वास ठेवावी एवढीच कृपा नाही, तर ख्रिस्ताकरिता दुःख सहन करणे अशी कृपा ही देवाने आपल्याला दिलेली आहे, मला दिलेली आहे आणि तुलाही तीच कृपा दिलेली आहे. ग्रेस टू सफर फॉर द कॉज ऑफ क्राइस्ट, ग्रेस टू सफर फॉर द ऍडव्हान्समेंट ऑफ द गॉस्पल. आणि पुढे वचन 12 मध्ये तो म्हणत आहे, ह्या कारणाने ही दुःखे मी शोषित आहे देवाच्या कृपेमुळे, देवाच्या सामर्थ्यामुळे, तरी मी लाज धरीत नाही. आणि पौल रोमकरास पत्र अध्याय 1 मध्ये तो म्हणत आहे की मला सुवार्तेची लाज वाटत नाही, कारण की तारणाकरिता सुवार्ता देवाचे सामर्थ्य आहे. आणि इथे पुन्हा एकदा तो म्हणत आहे, तरी मी लाज धरीत नाही, कारण की मी ज्याच्यावर विश्वास ठेविला आहे त्याला मी जाणतो. पौल जो आहे ज्याने दुःख सहन केले ख्रिस्ताकरिता सुवार्तेसाठी, ज्याने लाज धरली नाही, त्याच्यासाठी कोण प्रेरणा होती? त्याच्याकरिता दुःख सोसण्याकरिता त्याच्यासाठी काय स्रोत होतं? काय तो स्वतःच्या धार्मिक जीवनामुळे दुःख सोसू लागला का? काय तो खूपच जलस, पॅशनेट, आवेशी असल्यामुळे दुःख त्याने सहन केले का? नाही. पौलाचा आत्मविश्वास कोणामध्ये आहे पहा. तो म्हणतो, तरी मी लाज धरीत नाही, कारण मी ज्याच्यावर विश्वास ठेविला आहे, ज्याच्यावर विश्वास ठेविला आहे त्याला मी जाणतो. नॉलेज and the personal trust, these two things are inseparable. The truths of the gospel and personal trust are inseparable things. ख्रिस्ताकरिता दुःख सोसण्याकरिता, लाज न धरण्याकरिता जे सामर्थ्य पौलाला प्राप्त झालं ते देवाला जाणून प्राप्त झालं. आणि म्हणून तो वचन 12 मध्ये म्हणत आहे, ज्याच्यावर मी विश्वास ठेविला आहे त्याला मी जाणतो. द नॉलेज ऑफ गॉड, द ट्रूथ्स ऑफ गॉड अँड पर्सनल ट्रस्ट, ह्या दोन्ही गोष्टी ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे. त्या देवाला मी जाणतो ज्याच्यावर मी विश्वास ठेवलेला आहे. ही न्यू द ॲट्रिब्यूट्स ऑफ गॉड. त्याला देवाच्या सार्वभौमत्वाबद्दल माहित होतं. देव सर्वश्रेष्ठ आहे, सर्वात उंच आहे, तो पवित्र आहे, तो दयाळू आहे, तो कृपाळू आहे, तो मंद क्रोध आहे, तो सामर्थ्यशाली आहे, तो सर्वत्र उपस्थित आहे, त्याला सर्व काही ठाऊक आहे, तो सेनाधीश देव आहे, तो करार जपणारा आहे, अभिवचन पूर्ण करणारा आहे. त्याला मी जाणतो आणि त्याला मी जाणतो म्हणून पौल म्हणत आहे की मी देवाकरिता, ख्रिस्ताकरिता जगू शकलो आणि आता मी ख्रिस्ताकरिता मरणार आहे, कारण की ज्याच्यावर मी विश्वास ठेवला त्याला मी जाणतो. The knowledge of God and personal trust are inseparable things. The truths of the gospel, the truths about God and personal trust are inseparable.
ह्या ठिकाणी पहा, वचन 12च्या शेवटी तो काय म्हणत आहे, तरी मी लाज धरीत नाही, कारण मी ज्याच्यावर विश्वास ठेविला आहे त्याला मी जाणतो, आणि तो माझी ठेव त्या दिवसासाठी राखावयास शक्तिमान आहे, असा माझा भरोसा आहे. सर्टिनिटी. Paul had certainty. Paul had assurance. तो ह्या ठिकाणी म्हणत आहे की ज्याच्या हातात माझी ठेव मी दिलेली आहे, तो त्या दिवसापर्यंत, त्या दिवसासाठी राखावयास शक्तिमान आहे. ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनापर्यंत आणि त्याच्या नंतर सार्वकालिकतेमध्ये सुद्धा तो माझा प्राण, माझा आत्मा राखावयास शक्तिमान आहे. देव सामर्थ्यशाली आहे, तो शक्तिमान आहे. ही इज एबल to keep my soul now here in this time and after my death. God is capable to save my soul here on the earth and even after I die. बरेच लोक जे आहेत ते ह्या ठेवीला, काही जे स्कॉलर्स आहेत किंवा कॉमेंटेटर, ते ह्या ठेवीला सुवार्ता म्हणतात. कदाचित ही सुवार्ता असावी की पॉल जो आहे, जो ठेव हा शब्द वापरत आहे, हा ह्याच पुस्तकाच्या दुसऱ्या अध्यायांमध्ये तो सुवार्तेकरिता ठेव हा शब्द वापरत आहे. परंतु इथे जे आहे तो सुवार्तेसाठी वापरून राहिलेला नाही, कारण की ज्या ख्रिस्तानी त्याला सुवार्ता दिली, तो पॉल त्यालाच वापस सुवार्ता कशी देईल? नाही. म्हणून हा ठेव जो हा शब्द आहे, हा सुवार्तेबद्दल वापरलेला नाही, तर पौलाचं जीवन जे आहे त्याने ख्रिस्ताला दिलेले होते, आणि ख्रिस्त ह्या जीवनामध्ये ती ठेव राखण्यास समर्थ आहे. आणि आपण मेल्यानंतर सुद्धा परमेश्वर आणि ख्रिस्त आमचा जीव राखण्यास समर्थ आहे. पौल ह्या ठिकाणी हे सांगत आहे. पौलाचा भरोसा इथे आपल्याला पाहायला भेटत आहे. एक अटळ असा आत्मविश्वास आपल्याला पाहायला भेटत आहे. आणि दुसऱ्या शब्दामध्ये पौल जो फिलिप्पी 1:6 मध्ये म्हणाला होता, ज्याने तुमच्या ठाई चांगले काम आरंभले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेल, हा मला भरोसा आहे. एक प्रकारचं तेच वचन जे आहे एका वेगळ्या अर्थाने ह्या ठिकाणी पौलाने जे आहे वापरलेलं आहे, की तो माझी ठेव त्या दिवसासाठी राखावयास शक्तिमान आहे, असा माझा भरोसा आहे. Assurance of Paul comes from the gospel and by knowing who God is. देव कोण आहे आणि देवाने ख्रिस्तामध्ये आमच्याकरिता काय केलेलं आहे, त्यामुळे आमच्या जीवनामध्ये निश्चितता येते. आणि त्या ज्ञानाद्वारे, देवाच्या ज्ञानाद्वारे आम्ही ख्रिस्ताकरिता दुःख भोगू शकतो, दुःख सोसू शकतो. ख्रिस्ताच्या सुवार्तेकरिता ख्रिस्ताची आम्ही लाज बाळगू शकणार नाही, कारण की देव कोण आहे हे आम्हाला समजलेलं आहे ख्रिस्ताच्या द्वारे. हे पौल ह्या ठिकाणी त्या तरुण तिमोथ्याला शिकवत आहे. मी प्रभूचे आभार मानतो की त्याने ही संधी माझ्या जीवनामध्ये दिली, ज्या ठिकाणी ह्या 4 वचनांवर जे आहे आज ह्या दुपारी बोध घेण्याकरिता, देवानी बोध देण्याकरिता आणि बोध घेण्याकरिता आपल्याला कृपा पुरवलेली आहे. म्हणून मी त्या महान प्रभूचे आभार मानतो, त्याची उपकार स्तुती मी करतो. पुढची वेळ जी आहे आपल्यामध्ये बंधू कौशल आहेत, आणि मी ब्रदर कौशल यांना विनंती करतो की ते आपल्याला पुढे चालवतील. धन्यवाद पास्टर मंगेश, तुम्ही देवाच्या वचनातून अतिशय उत्तम रीतीने चालवलं. आणखीन देवाचं वचन आम्हाला उलगडून सांगितलं, त्याबद्दल प्रभूची स्तुती असो.
तर ही वेळ आहे, जर काही आपल्यामध्ये प्रश्न उत्तर असणार असतील, जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कृपा करून ते प्रश्न तुम्ही विचारायचे आहेत आणि त्याची उत्तरं आपल्यासाठी पास्टर मंगेश देतील. सर्वजणच देतील. थँक्यू. बरेचसे आहेत पाळक वर्ग. आपण सहभागी होऊ शकतो ह्या सेशन मध्ये, आणि कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण सर्वच जे आहे त्याचं स्पष्टीकरण आपण देऊ शकतो देवाच्या राईट, वचनामध्ये. राईट. धन्यवाद पास्टर. हे सुंदर रीतीचं जे वचन आहे, खरं बघायला गेलं तर नववचन एक प्रकारे मनुष्याच्या तारणाचं, इट्स काइंड ऑफ अ मेकॅनिझम ऑफ हाऊ गॉड सेव्स द पर्सन. तारणाचे अनेक पैलू नव्या वचनामध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. हु सेव्ड अस, मग त्या तारणामध्ये ही कॉल्ड अस टू अ होली कॉलिंग, नॉट बिकॉज ऑफ आवर वर्क्स, not because of our works, but because of his own purpose and grace, which he gave us in Christ Jesus before the ages began. म्हणजे या वचनामधून तारणाची संपूर्ण जे काय म्हणायचं त्याला, प्रेशियसनेस, मराठीमध्ये त्याला मौल्यत्व आपण म्हणू शकतो, हे अतिशय मौल्यवानपणा या वचनातून सिद्ध होतो. तर हे मला ह्या वचनामधून दिसून आलं, आणि मला वाटतं हे वचन ख्रिसमसचं वचन आहे, आणि ह्यामधून सुद्धा भरपूर आपण ख्रिसमससाठी अनेक संदेश तयार करू शकतो. एनीबडी एल्स, कोणाला जर प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता. They would like to give something from this passage which I have not dealt with due to yes. lack of time probably. सर्वजण दुपारच्या झोपेमध्ये आहेत. असं व्यतीत होत आहे, प्रतीत होत आहे. ठीक आहे, मी पास्टर विजय अंकलना मी या ठिकाणी आमंत्रित करतो की त्यांनी प्रार्थना करून या सेशनचा शेवट करावा. अंकल ससाने. येस. ओके. प्रभू तुला धन्यवाद देतो, तुझं गौरव करतो. आज विशेष करून तुझे सेवक पास्टर मंगेश रायराम यांचा सुंदर रीतीने उपयोग करून घेतलाय. पावलाने तिमोथेला केलेला बोध, आणि विशेष करून महान जे सत्य आहे, ख्रिस्ताने स्वतः दुःख सहन केलेलं आहे, त्याच्या शिष्याने दुःख सहन केलेलं आहे, आणि आम्ही जर त्याच्यावर पावलावर पाऊल टाकतो तर तो म्हणतो, जो कोणी आपला वधस्तंभ उचलून माझ्या मागे येत नाही तो माझ्या सेवेला लायक नाही. प्रभू तुला धन्यवाद देतो की हे गहन रहस्य आहे. प्रभू, हे जगातल्या गोष्टी ज्या आहेत त्या आमच्या नाहीत. आमचं जग वेगळं आहे की जे तू अर्पण स्वतःच करून आम्हाला पापापासून सोडून जे काही प्रकाश दिलेला आहे आणि पवित्र प्रभू सार्वकालिक जीवनाचं वारसदार केलेलं आहे, त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. विनंती करतो की जीवनाकडे तुझ्या वचनातून पाहण्यास सहाय्याने मदत कर. आज जे अनेक ठिकाणी चुकीचं शिक्षण दिलं जात आहे की तुझ्या येशूचा स्वीकार करा म्हणजे तुमचं सर्व दुःख, समस्या, अडचणी
हो भरभराट पैसा संपत्ती येईल. प्रभू आमची खरी संपत्ती ख्रिस्त आहे. आणि तो पैत्र आम्ही चांगलं केल्याने मिळालेला नाही, तर स्वतःहून की त्याने आपला पुत्र आम्हाला दिलेला आहे. ज्यावेळेस आम्ही पापी होतो त्याच वेळेस तो आम्हाला दिलेला आहे. आणि आज पैत्र आम्ही धन्य आहोत, कारण आमचं नीतिमत्व नाही, आमचं चांगुलपण नाही, तर ख्रिस्ताचं नीतिमत्व आमच्यावर लादण्यात आलेलं आहे. आणि आमचं पाप जे आहे त्याच्यावर लादण्यात आलेलं आहे प्रभू. तो आमच्या बदली झाला. आणि म्हणून पैत्र या जगात आम्ही आहोत, तर तू आमच्या बरोबर आहे. आणि हे जग सोडून जाऊ त्यावेळेस आम्ही तुझ्या बरोबर असतो. म्हणून प्रभू सध्याची परिस्थिती, अडचणी, समस्या याकडे योग्य अवलोकन करण्यास सहाय्याने मदत कर. आणि होऊ दे की जे काही पाऊल जे काही शिकवत होता तो ते आपल्या आचरणात आचरण करत होता. आणि ते आपल्या उदाहरणा दाखल तो पैत्र जीवन जगू शकला. आम्ही उणे पडतो, परंतु प्रभू आम्हाला हे अशा प्रकारचं जीवन जगण्यास सहाय्याने मदत करा. पुन्हा एक वार या सेवेबद्दल आणि ह्या पत्रांचा अभ्यास जो चालू आहे त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. तुझं गौरव करतो. ही वेळ दिली याबद्दल तुझे आभार मानत प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय जिवंत नावाने विनंती सादर करतो, म्हणून तो आहे. Amen. 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 Thank you, uncle. ओके Thank you, brother Mangesh. Thank you very much. ओके. Thank you, everyone. उपकार मानतो Brother आता. Mangesh, Yes, brother. wish you a very, very happy wedding anniversary. May the Lord bless you. Continue to Yes. use you for His glory. May your married life be a great example for all of us and those around you. Thank you very much, brother Anil. Appreciate your prayers and Congratulations. encouragements. Yeah. Thanks, everyone, Praise God. for Pastor joining. वचन सांगितलं. Yes. प्रभूचं गौरव हो. सी यू. पुढचं सेशन जे आहे मला असं वाटतं जानेवारी मध्ये आहे, तर त्याचं नोटिफिकेशन आहे, ते आम्ही देऊ तुम्हाला. The Okay. next session is in the month of January 2021. Yeah. Okay. So have a End of January. yes. Have a wonderful time during Christmas. Bye bye everyone. God be with Okay, you. bye. प्रभू सर्वांच्या सोबत असो. Thank you. Thank you, Yes. Pastor Mangesh. Thank you. Thank you. Thank you, everyone.